नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पंकज क्लिप्समध्ये, ज्यात आपण मोठे पॉडकास्ट छोट्या छोट्या क्लिप्समध्ये टाकतो. ही स्टोरी तुम्ही नक्की एन्जॉय कराल, पण त्याआधी सबस्क्राईब करायला विसरू नका. तू त्या बिल्डिंगची स्टोरी ऐकलीस? चर्नी आपल्याला ग्रँड रोडला एक बिल्डिंग आहे. बिल्डिंगचं नाव ग्रँड पॅरेडी टॉवर्सची. ऐकली स्टोरी तू ती? म्हणजे ग्रँड पॅरेडी टॉवर्स आत्ता त्याची प्राईज आहे ना जवळपास एक कितीशे करोडमध्ये एक फ्लॅट. हा त्याचे आहे. म्हणजे ग्रँड रोडला आपली कुठची जागा ती जेम्स कॉर्नर म्हणून ब्रिज आहे फेमस, त्याच्या बाजूला जो टॉवर आहे, फुल पॉश बिल्डिंग. म्हणजे लिटरली साऊथ बॉम्बेचा मुकुट ह्या नावाने ती बिल्डिंग फेमस आहे. पण त्या बिल्डिंगची सगळ्यात मोठी ट्रॅजेडी ही आहे की त्या बिल्डिंगला आजही सुसाईड स्पॉट म्हणून ओळखलं जातं. फॅमिली म्हणून एक होती, एक 90sच्या मधली ही गोष्ट आहे. त्यांनी त्या ह्याच्यावरून आधी आई वडिलांनी आणि नंतर त्यांच्या विरुद्धच केस लढणाऱ्या त्यांच्या मुलांनी 8व्या फ्लोअरवरून सुसाईड केलेली. आणि त्यानंतरही त्या 8व्या फ्लोअरवरून म्हणा किंवा त्या बिल्डिंगशी जोडलेल्या एवढ्या गोष्टी त्यातून बाहेर पडल्या आहेत ना की त्या बिल्डिंगला स्पेशली सुसाईड स्पॉट म्हणून नाव दिलं गेलं, ओळखलं जातं. हां, ती बिल्डिंग झाली. परत आपली ठाण्याची वृंदावन सोसायटी झाली. त्यानंतर अशा बऱ्याचशा बिल्डिंग्स आहेत. इव्हन मीरा भाईंदर आणि दहिसरमध्ये एक अबॅन्डन बिल्डिंग लागते, तिथं कधी काम तिकडं कोण राहायलाच आलं नाही. हां, म्हणजे ती अबॅन्डनच आहे. तिकडे लाईक कामगारांच्या भूत दिसलेल्यांची बरेचसे अनुभव आहेत. सो ते वास्तूंशी ही लोक एवढी कनेक्टेड असतात ना. मला असं वाटतं त्यामागे हेही कारण असू शकतं की जेव्हा कोणती बिल्डिंग बनतात, जसे आपले बिल्डिंग वगैरे आपण राहतो ते कसे नॉर्मली पटापट बनतात. म्हणजे मोठे ग्रँड हॉटेल्स आहेत, उंच इमारती आहेत, त्यांना बनवण्याला खूप कष्टही लागतात आणि तिकडे खूप कामगारही लागतात. ते बनवता मला वाटतं प्रत्येक लोकांचा जीवही जात असेल. आणि जितक्यांचंही झालं त्या लोक असं कधी बातम्या तर कधी येत नाही. ते त्यांचं होऊन जातं. आणि मला वाटतं आणि ते कसं आहे ना, ऍक्सिडेंटल डेथ आहे ना रे ती. आणि ते वेळेच्या आधी मृत्यू किंवा अकाल मृत्यू किंवा मे बी त्यांच्या खूप इच्छा आकांक्षा बाकी राहिले असतील जायच्या आधी, तर मे बी त्यामुळे त्यांचा आत्मा तिकडे भटकत असेल. हो, ते असं म्हटलं जातं ना की आपल्याला एक टाइम ठरवून दिलेला आहे, भाई तुम्ही 70 वर्ष जगणार, तर तुम्ही 70 वर्ष तुम्हाला जगावंच लागेल. ह्या जर तुम्ही 50 वर्ष जगून मेलात, कशामुळे म्हणतात, जीव दिलात, काय 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 उरलेली 20 वर्ष पण तुम्हाला इथेच काढायची आहेत. मग ती कशी काढायची ती तुमच्यावर आहे. कोणाला पजेस म्हणजे तुमचे कसलं राहिलेले इच्छा तुम्ही पूर्ण करतायत की फक्त फॅमिलीसोबत राहताय, फॅमिलीसोबत टाइम एन्जॉय करताय. ते वा लाईफ होतो ऐसी, तो शाहिद कपूरवाला. हो, तर मे बी ते त्या मृत व्यक्तीवर असेल जो मेलाय. तो मरता येईल तो आधी पर्सन कसा होता, बरोबर, मेला कसा. आणि मला असं वाटतं सुसाईड करत असतील तर त्याच्या इच्छेने करत असेल, ठीक आहे. पण तर ठीक आहे, ते येऊ शकते आत्मा वगैरे. पण असा ऍक्सिडेंट होत असेल तर तेही कोणाच्या चुकीमुळे होत असेल ना. त्याचा वेळ नसेल आला आणि कोणाच्या तरी चुकीमुळे त्याचा जीव गेला. तर मला वाटतं म्हणून हे हॉस्पिटल्स किंवा हॉटेल्स किंवा बिल्डिंग्स पोजेस असू शकतात, माहिती नाही. बघ, तसं म्हणत ना, बाय गॉड्स ग्रेस किंवा देवाची कृपा म्हणू शकतो ॲक्च्युली, की माझा देवगण आहे आणि मी या गणांच्या बाबतीमध्ये खूप मानतो. म्हणजे आपल्याला महेश कोठारेंनी सांगून ठेवलं तेव्हापासून ती क्रेज झाली लोकांमध्ये, माहिती झाली. बट मी त्या गोष्टींमध्ये मानतो. कसं आहे, देवगण, राक्षसगण आणि मनुष्यगण. आपलं मनुष्यगणामधल्या लोकांना भूतं दिसतात, त्यांना त्रास होतो, त्यांना झपाटतात वगैरे जे काय आहे ते. देवगणातल्या लोकांना दिसतही नाही, काही त्रासही होत नाही. कदाचित थोडं फिलिंग होऊ शकते आजूबाजूला काहीतरी असं आहे. बरोबर. आणि राहिला राक्षसगण, तर राक्षसगणातल्या लोकांच्या बाबतीत कसं आहे, ते भूतानाच वाटतं की ही आपल्या टाईपची माणसं आहेत. म्हणजे बेसिकली त्यांना जर काही हेल्प हवी आहे, त्यांची जर काही इच्छा अधुरी राहिली ती पूर्ण करून घ्यायची आहे, तर त्यासाठी ते स्पेसिफिकली राक्षसगणवाली माणसं निवडतात. तो बाय गॉड्स ग्रेस मला देवगण आहे, त्यामुळे मी आत्तापर्यंत माझ्यावर काही बेतलेलं नाही आहे. बट ज्या सिच्युएशन्समधून मी गेलेलो आहे आणि मी आजूबाजूला ज्या गोष्टी बघितल्या आहेत ना, तिथून मी सुरुवात करतो प्लीज. तर एक 2019ची गोष्ट आहे, आता 24 चालू आहे, 5 वर्ष आधीची गोष्ट आहे. मी माझ्या ग्रॅज्युएशन इयरला होतो, फायनल इयरला. मी आपल्या साठे कॉलेजमध्ये होतो पार्ल्याला. तर आमची ना कॉलेजची आय व्ही जाते दरवर्षी, म्हणजे इंडस्ट्रियल व्हिजिट जी असते आपली. आणि कसं सेल्फ फायनान्सिंग कोर्सेस जे असतात, BMS वगैरे, त्यांची आय व्ही म्हणजे अगदी मनाली काय, राजस्थान काय, असं तसं. तर कसं आहे, आमचं कॉलेजची आय व्ही गेलेली म्हणजे, आणि चंदीगड, अमृतसर, कुलू मनाली असं मस्त पॅकेज होतं. म्हणजे ड्रीम पॅकेज भाई प्रत्येक मुलासाठी. आणि त्यात आमचं एज म्हणजे काय, 20-21, तर गोल्डन एज, मनालीचा प्रसाद. तर आणि डिसेंबर महिना म्हणजे थंडी छान. तर कसं झालं की चंदीगड, अमृतसर आम्ही आटपलं, बाकी राहिलेलं कुलू मनाली. त्यातला मी मनाली पहिलं करणार होतो आणि मग कुलू नंतर.
तर तिकडे ना आम्ही एका हॉटेलमध्ये आमचा स्टे होता. म्हणजे कसं होतं की आम्ही सकाळी पोचणार, फुल डे रात्रीचा स्टे, आणि दुसऱ्या दिवशी आम्ही दुपारी निघणार कुलूसाठी. आम्ही पोचलो वगैरे, मस्त हॉटेल भाई, एकदम मनाली जे ड्रीम असतं ना आपल्याला, की एक असं डोंगर वगैरे, डोंगरामध्ये एक हॉटेल आणि आजूबाजूला पूर्ण बर्फाच्या डोंगरांचा व्ह्यू, एक असं भारीवालं. आम्ही पोचलो तिकडे मस्त छान, आणि डबल फ्लोअरच हॉटेल होतं, ग्राउंड आणि वर सेकंड फ्लोअरला 2 ते 3 रूम होत्या ज्या ड्युप्लेक्स होत्या, आणि ग्राउंड फ्लोअरला बऱ्याच होत्या ॲक्च्युली ड्युप्लेक्सवाल्या, पण सेकंड फ्लोअरला 2 ते 3च होत्या. आम्ही 3 पर्सन्स पर रूमच्या हिशोबाने आमची अलॉटमेंट झालेली, 3 माणसं एका रूममध्ये. आणि आम्ही जातो आहे ना तिकडे, तर आय डोंट नो ते नशीब आमचं चांगलं होतं की खराब होतं माहिती नाही मला, पण आम्हाला ड्युप्लेक्स रूम मिळाली, आणि त्यामुळे आम्हाला 5 जणांना शेअरिंग करावी लागली. म्हटलं ठीक आहे, चल रूम चांगली आहे ना, रूममध्ये गेलो वगैरे, रूम अफाट गेलो आणि आपण साधी माणसं, आपल्याला ड्युप्लेक्स रूमचा आपला जास्त काही संबंध नाही. पहिल्यांदा गेलो ड्युप्लेक्स रूममध्ये, मस्त असं वुडन फर्निश्ड असलेलं, वर गेलो वगैरे, वरची रूम बघितली, वरची रूम पण मस्त होती. बाहेर गॅलरीमधून व्ह्यू एकदम असा छान, वरांडा होता प्रॉपर मस्त मोठा, तिकडनं व्ह्यू होता बर्फाच्या डोंगरांचा वगैरे. आम्ही म्हटलं चल 5 जण आहोत पण एन्जॉयमेंट भारी होऊ शकते. गेलो वगैरे, ती दुपार गेली छान, संध्याकाळ गेली, 7-8चा टायमिंग क्रॉस झाला असेल. आणि त्यानंतर असं झालं की आमचे डिनरचा टायमिंग वगैरे झाला, आम्ही 3 जण गप्पा मारत बसलेलो रूममध्ये, गप्पा मारतोय वगैरे वगैरे. आणि पहिलंच की आमच्यामध्ये त्यावेळी ड्रिंकचा काही सीन नव्हता, की बाबा असं कोण काही नशेमध्ये वगैरे असं काही नाही, फुल शुद्धीमध्ये आम्ही 3 जण मित्र आम्ही गप्पा मारतोय. आणि 2 जण गेलेले खाली जेवणासाठी का जेवण बघायला झालंय की नाही वगैरे, त्यासाठी खाली गेलेले. मी फुल क्लिअर आहे, त्यावेळेला आमच्या फ्लोअरला ड्युप्लेक्स रूम फक्त 2 का 3 होत्या, बाकीच्या 2 पण ज्या रूम होत्या त्या दुसऱ्या कोपऱ्यामध्ये होत्या पूर्ण. म्हणजे बेसिकली आमची रूम ड्युप्लेक्स, बाजूला 5 ते 6 रूम सिंगल. तर म्हणजे असा एक सिनेरिओ होता. आम्ही बसलो आहे, गप्पा मारतोय मस्त, तिकडचं भाई काय मस्त हॉटेल आहे, चंदीगड अमृतसरच्या मेमरीज रिकलेक्ट करतोय, किती छान झाला वगैरे. एक 8:30-9चा ठोका क्रॉस झाला असेल, आणि थोडं आम्ही शांत बसलो, आणि आम्हाला क्लिअर कट आवाज ऐकायला आलं की वरच्या ड्युप्लेक्स रूममध्ये वरच्या फ्लोअरवर कोणतरी चालतंय. म्हणजे असं समज रूममध्ये कोण नाही आहे, आम्ही 3घच आहोत फक्त, 2 जण गेलेत बाहेर. बरं, बाकीच्या बाजूच्या कुठच्याच रूमला सेकंड फ्लोअर नाही आहे की चुकून असं आवाज होईल रिफ्लेक्ट वगैरे, असंही काही नाही आहे, चालतंय. हां, प्रॉपर म्हणजे असं ना, धप धप धप, तेही लाकडाच्या फ्लोअरवरचा आवाज. आमचं फाटली बाई, म्हणजे असं झालेलं की एक तर रात्रीची वेळ, आजूबाजूला वातावरण तसं, त्यामध्ये वरती काय हे सीन. मी त्याला म्हटलं काय करायचं. मी त्याला मित्राला बोललो की काम कर ना, फक्त शिडीवरून वाकून बघ ना, बाय चान्स काय दिसतंय काय. तो बोलतो भाई मला मरायचं आहे का, मला स्वतःची पण फाटली आहे, मी काय करू. लिटरली मग आम्ही थोड्या 1-2 वर्षांना केलं की बघूया, नंतर म्हटलं नको. 10 मिनटं आम्ही तिकडे ती घालवली, आवाज चालू होता प्रॉपर. तिथं आम्ही दरवाजा शिस्तीत बंद केला, आम्ही बाहेर पडलो. म्हटलं भाई रिस्क घेण्यात गरजच नाही आहे, येऊया जेवून वगैरे येऊया, ह्या दोघांना पण येऊ देत जे आहेत ते, मग बघू त्यावेळेचं काय ते. लिटरली गेलो आम्ही, जेवलो वगैरे, त्या दोघांना आम्ही काहीच सांगितलं नाही यातलं की असं काही. म्हटलं उगाच हसाहसी व्हायची आमच्यावरतीच, म्हणून शांत राहिलो. आलो रूममध्ये आल्यावर त्या दोघांना काही माहितीच नाही ना, म्हणून आम्ही त्या दोघांना बोललो की काम कर ना, जा वरती आपलं फक्त एक जस्ट बेड तयार करून द्या, म्हणजे आपण 5 जण नीट सुटसुटीत झोपू. ते 2 जण वरती गेले, सगळं व्यवस्थित, वर काही नव्हतं, कोण नाही. बरं, एकही वस्तू इकडची तिकडे काहीच नाही, सगळं आहे तसं. मग तो आवाज कसला. आणि असं पण नाही ना रे की आपलं हे कनेक्टेड बाल्कनीवाले हॉटेल बिटेल अशातला पण काय भाग नाही. ती एक सेपरेट रूम, त्या एक सेपरेट रूमच्या सेपरेट वरांडा, खिडकी छोटी टाईपची, बस. म्हणजे काही इन पॅसेज एंट्रन्सचा काही संबंधच नाही. तर ते माझ्यासाठी, आणि त्यावेळी आमची लिटरली फाटलेली रे. तो एक सीन झाला. त्याच हॉटेलमध्ये दुसऱ्या दिवशी आम्ही सकाळी जेव्हा चेकआउट करायची आमची वेळ होती ना, त्याआधी जसं आम्ही 1 तासाभरासाठी आम्ही ना आजूबाजू थोडे ते माल रोड वगैरे आहे ना, फेरफटका मारला म्हणून आम्ही बाहेर गेलो. तिकडनं आलो, तर आल्यानंतर आमचा मेन जे रूममध्ये एंटर केल्यानंतर लेफ्ट साईडला एक आरसा होता. आरसा अर्धा तुटलाय, काचाबिचा गायब. म्हटलं हा काय सीन झाला. बरं, हॉटेल स्टाफला बोललो असं असं झालं आहे. बोलतो हमारे में से कोई क्लीन करने गया नहीं था. मला हमको गॅरंटी नाही आहे, CCTV चेक करना आहे. बरं, पूर्ण CCTV चेक केला, तिकडे त्या वेळेमध्ये काहीच नाही आहे, आजूबाजूला एकही माणूस फिरलेला नाही आहे. खिडक्या कनेक्टेड नसल्यामुळे खिडकीतून कोणतरी येईल असा काही चान्स नाही आहे. लिटरली आम्ही त्या क्षणाला हॉटेल खाली केलं. सरांना पण सांगितलं, सर असं असं आहे, आपल्याला सोडावं लागेल हॉटेल.
हॉटेलच्या बाहेर पडलो तेव्हा बऱ्याच म्हणजे बाकीच्या मित्रांकडनं पण त्यांचे सिनेरियोज ऐकायला यायला लागले. एकाला काहीतरी बेसमेंटमधून म्हणतात ना अशी एक एनर्जी पुल करते कशी करते आपल्याला, त्या टाईप्स त्याला फील होतं. म्हणजे लिटरली तो जाता जाता फ्रीज झाला आहे ह्याच्यामध्ये. तो बेसमेंटमध्ये उतरतो आणि फ्रीज जागेवरच. 10 मिनिटानंतर त्याला सेन्स आला की अरे मी कुठे चाललो आहे. तो परत वरती आला. तिकडनं मग निघालो ना, मग कसं गुगल बाबा लगेच चाळे सुरू होतात. मग आम्ही गुगलवर जाऊन सर्च केलं त्या हॉटेलबद्दल वगैरे. ती एक खूप फेमस फ्रँचायझी आहे, म्हणजे त्यांचे हॉटेल्स बाकीच्या ठिकाणी पण आहेत, पण त्यांच्या मनालीच्या आउटलेटविषयी गुगलवरती बरेच हॉरर रिव्ह्यूज आहेत. म्हटलं बहुतेक हे आम्ही आधी करायला हवं होतं. बरोबर, असे बरेच हॉटेल्स आहेत भाई. मी इवन मागे बघत होतो की ऑस्ट्रेलिया की कुठेतरी एक हॉटेल आहे, म्हणजे तो आधी पॅलेस होता, त्याला हॉटेल. आता मला कंट्री मी कदाचित चुकू शकतो, पण तिथे बरेच क्रिकेटर्स राहायला वगैरे जातात. इंग्लंडमधलं ते हॉटेल आहे जिकडे महेंद्रसिंग धोनी म्हण किंवा इंग्लंडचे आपलं अँड्रू स्ट्रॉस म्हण किंवा अँड्रू सायमन्स म्हण, रिकी पॉन्टिंग आहे इवन, या सगळ्या लोकांना तिकडे त्या रूममधून असा एक्सपिरियन्स आला. अशी एक बाई जाताना वगैरे दिसते आणि ते बरेच क्रिकेटर्सनी त्याचा उल्लेख केलाय. पण मी एक अशी सौरभ गांगुलीची एक गोष्ट ऐकत होतो, तू ऐकलेस का? हो ऐकली आहे मी, तू सांग. पण हा, पण ते लहानपणी कसे सौरभ गांगुलीचं रिच, मतलब ते त्यांची फॅमिली खूप जास्त ते प्रिव्हिलेज बॅकग्राऊंड मधून आहे, तर त्यांचे बंगले वगैरे आहेत, त्यांचे नोकर चाकर आहेत. तर एक दिवशी ते बोलत होते की ते जेव्हा लहान होते, क्रिकेट वगैरे खेळत होते, तर अचानक त्यांचा एक घरातला एक हाऊस हेल्प होता, तो काहीतरी त्यांना घेऊन आला आणि माहिती नाही अचानक त्याला काय झालं, तो त्यांच्या जो बंगला होता ना त्याचे भिंत चढायला लागला, भिंत चढायला लागला तो. आणि हे त्यांनी एका इंटरव्ह्यूमध्ये की कुठेतरी बोललेलं. आता जर बघायला गेलो की भाई चल आपल्यासारखा आपण पॉडकास्टर आहोत, आपण फेकू शकतो, आपण असं कोण नॉर्मल माणूस आपला मित्र फेकू शकतो. सौरभ गांगुली भाई तो असं नॉनसेन्स नाही करत भाई, तो वेल रिस्पेक्टेड क्रिकेटर आहे. आणि त्यांची पर्सनॅलिटी पण अशी नाहीये फालतू काय बोलण्याची, खूप सिरियस आहे. ते त्यांनी हे बोललं तर हे तसं आलं की त्यांचा जो हाऊस हेल्प होता ना, लहान मुलगा होता, त्याला पोसेस झालेली एक एंटिटी, आणि ते त्यांनी शेअर केलेलं. पण हा तू बोल की भाई असेच ते हॉटेलवर होतो आपण. अरे म्हणजे एक तर हॉटेल्सचे म्हणतात ना, हॉटेल आणि ह्या भूत लोकांना काय ऑब्सेशन असतं माहिती नाही. अरे हॉस्पिटल्समध्येही असतं बऱ्यापैकी. हा म्हणजे तेच हॉटेल्स म्हण, हॉस्पिटल्स म्हण, अशा वास्तू आहेत ना काही मोजक्या, म्हणजे तू असं म्हणजे बघशील ना रस्त्यापेक्षा कमी तुला 4 भिंतींच्या वास्तूमध्ये भूत जास्त दिसतील. मंडळी, जर तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आपण पूर्ण एपिसोडची लिंक टाकलेली आहे, तो चेकआउट करायला विसरू नका. त्यात अशाच प्रकारच्या भरपूर स्टोरीज अवेलेबल आहेत. आणि हां, सबस्क्राईब करायला विसरू नका.